एका रात्रीची गोष्ट आणि आयुष्यभराचं लग्न. पावसाळ्याचा काळ होता. संध्याकाळ हळूहळू रात्रीत बदलत होती. आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं. दूरवर वीज चमकत होती आणि त्यानंतर येणारा गडगडाट जणू निसर्गाची एखादी कथा सांगत होता. हिरव्यागार डोंगरांच्या मधून जाणारा तो छोटासा रस्ता ओला झाला होता. झाडांच्या पानावरून पाण्याचे थेंब टपटपत होते. मातीचा सुगंध हवेत दरवळत होता. याच रस्त्यावरून आरव गावाकडे परतत होता. अनेक वर्ष तो शहरात नोकरी करत होता. काम, धावपळ, एकटेपणा हेच त्याचं आयुष्य. पण आज तो वेगळ्या कारणाने घरी येत होता. त्याचं लग्न ठरलं होतं. मुलीचं नाव सई. त्याने तिला फक्त फोटोमध्ये पाहिलं. फोनवर 2-3 वेळा बोलणं झालं होतं. आवाज शांत होता, बोलणं साधं होतं, पण तरीही मनात अनेक प्रश्न होते. आपण जुळू का? ती मला समजून घेईल का? हे खरंच योग्य आहे का? बस गावाच्या जवळ येत असतानाच अचानक बंद पडली. ड्रायव्हरने सांगितलं, पुढे गाडी जाऊ शकत नाही, इंजिन गरम झालंय. ज्यांना गावात जायचं आहे त्यांनी चालत जावं लागेल. साधारण 2 किलोमीटर आहे. रात्र गडद होत चालली होती. पाऊस रिमझिम सुरू होता. आरवने बॅग घेतली आणि चालायला सुरुवात केली. आजूबाजूला अंधार, झाडं आणि पावसाचा आवाज. काही अंतर चालल्यानंतर त्याला रस्त्याच्या कडेला एक मुलगी उभी दिसली. तिच्या हातात छत्री होती. पावसाच्या थेंबामध्ये तिचा चेहरा शांत आणि स्थिर दिसत होता. ती म्हणाली, गावात जाताय का? हो, पण रस्ता नीट माहीत नाही. ती हलकसं हसली. मी सुद्धा तिकडेच जाते. चला सोबत येऊ. दोघं चालायला लागले. काही वेळ शांतता होती. फक्त पावसाचा आवाज आणि ओल्या रस्त्यावर पडणाऱ्या पावलांचा आवाज. थोड्या वेळाने ती म्हणाली, तुम्ही शहरातून आलात ना? हो. कशासाठी? आरव थोडा हसला. उद्या माझं लग्न आहे. ती थोडा वेळ शांत राहिली. मग म्हणाली, मग आजची रात्र तुमच्यासाठी खास आहे. खास आहे, पण थोडी भीतीही आहे. का? कारण ती मुलगी अजून माझ्यासाठी अनोळखी आहे. ती म्हणाली, अनोळखी लोकच कधी कधी आयुष्यभराचे होतात. पाऊस वाढला. ते एका मोठ्या वडाच्या झाडाखाली थांबले. ती म्हणाली, तुम्ही लग्नावर विश्वास ठेवता का? आरव विचारात पडला. पूर्वी नाही ठेवत, पण आता वाटतं कदाचित लग्न म्हणजे प्रेम नंतर येण्याची सुरुवात असते. ती हलकासं हसली. बरोबर आहे. लग्न म्हणजे आधी विश्वास, मग मैत्री आणि मग प्रेम. त्या रात्री त्यांनी खूप बोललं. बालपण, स्वप्न, अपयश, एकटेपणा, आयुष्यातल्या भीती. आरवला आश्चर्य वाटत होतं. इतकं मनमोकळं तो कधीच कोणाशी बोलला नव्हता. गाव जवळ आलं. तो म्हणाला, आजची रात्र मी कधी विसरणार नाही. ती म्हणाली, कधी कधी एक रात्र आयुष्य बदलते. इतकं बोलून ती दुसऱ्या रस्त्याने वळली. दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी सुरू होती. घरात गडबड, नातेवाईक, हशा, गाणी. पण आरवच्या मनात मात्र कालची ती मुलगी होती. लग्नाची वेळ आली. वधूला मंडपात आणलं आणि आरव थक्क झाला. समोर तीच मुलगी उभी होती. तीच छत्री, तीच हसू. सई. ती हलक्या आवाजात म्हणाली, मीच सई. काल सांगितलं नाही? मला जाणून घ्यायचं होतं की तुम्ही खरे कसे आहात. आरवच्या डोळ्यात आनंद चमकला. मग? ती हसली. कालच्या रात्रीत मला उत्तर मिळालं. लग्नाचे विधू सुरू झाले. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. मंडपात मंत्र घुमत होते आणि त्या दोघांच्या मनात एक शांत विश्वास तयार झाला होता. लग्नानंतरचं आयुष्य सुरू झालं. सुरुवातीचे दिवस थोडे संकोचाचे होते, पण त्या एका रात्रीने त्यांच्यातली दुरावा आधीच कमी केला होता. ते एकमेकांचे मित्र बनले. सकाळची चहा एकत्र, संध्याकाळी फिरणं, लहान सहान गोष्टीवर हसणं. एक दिवस सई म्हणाली, आपल्याला माहीत आहे का, त्या रात्री जर बस बंद पडली नसती तर कदाचित आपण इतकं जवळ आलो नसतो. आरव म्हणाला, कधी कधी निसर्ग आपल्या आयुष्यात योग्य वेळेला योग्य घटना घडवतो. एका वर्षानंतर त्याच दिवशी, त्याच पावसात दोघं त्या वडाच्या झाडाखाली उभे होते. सई म्हणाली, हीच ती जागा. आरव म्हणाला, इथूनच आपली कथा सुरू झाली. ती हसली, नाही, इथूनच आपलं आयुष्य सुरू झालं. पाऊस हलका पडत होता. आकाश शांत होतं.
आणि त्या दोघांना जाणवत होतं, प्रेम नेहमी मोठ्या घटनांमधून नाही जन्मत, कधीकधी एका साध्या रात्रीतून, एका अनोळखी भेटीतून आणि एका विश्वासातून आयुष्यभराची साथ तयार होते. अशाच नवीन कथांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.